हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते ब्रेड सँडविच। त्यासाठी ब्रेड मी असा गोल आकारात कापून घेतलेला आहे। हा आहे चीज, मेयोनीज, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, बारीक कट केलेला लसूण, मीठ घातलंय। आता आपण याच्यामध्ये मेयोनीज घालून हे मिक्स करूया। जर तुमच्याकडे काकडी आणि गाजर असेल तर तेही तुम्ही घालू शकता। आता ते माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आहे त्या साहित्यातूनच बनवते। आता आपण सँडविच तयार करून घेऊया। सँडविच मध्ये ब्रेड मध्ये भरण्यासाठी हे सारण तयार करून घेऊया। मेयोनीज आहे, तुम्हाला जेवढ्या प्रमाणात आवडतो तेवढ्या प्रमाणात घ्या। मी इकडे एक मोठा चमचा घेतलेला आहे, ते मिक्स करूया आपण। सगळं मिक्स करून घेऊया। एकजीव करायचं म्हणजे ते भाज्या चिकटतात ब्रेडला। आता इकडे मी चीज किसून घातलेला आहे। आता आपण परत एकजीव करूया। आता मी सँडविच तळून घेणार आहे, तळून म्हणजे शॅलो फ्राय करून घेणार आहे। तर त्याच्यासाठी मी इकडे एक मोठा चमचा बेसन पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घातली, चवीपुरतं मीठ घातलंय, एकदम पातळ अशी थोडीशी स्लरी करून घेऊया आणि त्याच्यामध्ये ते डीप करून तळून घेऊया हे सँडविच। आता आपण सँडविच मध्ये हे सारण भरून घेऊया। हे बघा, मी फक्त एकच दाखवते, बाकीचे सगळे असेच बनवणार आहे। हे असं पसरून घेऊया, त्याच्यावरती आपण दुसरा ब्रेडचा स्लाइस असं। आता मी तयार केलेले सँडविच आहे बघा, असे सँडविच मी भरून घेतलेले आहेत। ते आपण अगदी अलगद हाताने याच्यामध्ये डीप करूया आणि तळून घेऊया। फक्त कोट झालं पाहिजे, कारण आतलं सारण बाहेर येऊ नये म्हणून। आता मी सगळे सँडविच असेच सोडून घेते, अगदी अलगद हाताने, कारण लगेच ब्रेड तुटण्याची शक्यता असते। आता आपण परतवून घेऊया। बघा किती छान शेकलेला आहे। आता काढून घेऊया, तयार झालेले आहेत। तयार झालेत आपले ब्रेड सँडविच। मी गोल आकारात कापून घेतलेले आहेत आणि मसाले वगैरे सगळे भरलेले आहेत, त्यामुळे खूप छान लागतात। करून बघा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स।